नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट मध्ये पाहिजे असतील मार्क 4 तर वा तयार या सिरीज मध्ये आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन टॉपिक, सुंदर असा टॉपिक क्वांटम नंबर्स। जस्ट आता 2024 मध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन आला होता, सीईटी मध्ये सुद्धा यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलाय। तर चला बाळांनो सुरू करूया क्वांटम नंबर्स। जय केमिस्ट्री। क्वांटम नंबर्स, क्वांटम नंबर्स काय असतं मानणं आहे क्वांटम नंबर्स? तर क्वांटम नंबर हे असा सेट ऑफ नंबर आहे की जो आपल्याला इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट स्टेट सांगतो कुठल्या ऍटम मध्ये। ठीक आहे, कुठल्या ऍटम मध्ये आपला इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठे असणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची जी एक्झॅक्ट स्टेट आहे ते सांगण्याचे काम हे क्वांटम नंबर्स करत असतात। तर आपल्याकडे टोटल असे 4 क्वांटम नंबर्स बाळांनो आपल्याला बघायला भेटतात। नंबर 1 प्रिन्सिपल क्वांटम नंबर। प्रिन्सिपल क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्यवस्थित बघून घ्या। प्रिन्सिपल, ठीक आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे बाळांनो, तर तो डिनोट केला जातो सिंबल n ने। याची व्हॅल्यू कुठून सुरू होते? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन। ठीक आहे बाळांनो, लक्षात घ्या एक छोटासा क्वेश्चन विचारला होता याच्यावरती, विच अमंग द फॉलोइंग क्वांटम नंबर कॅन नेव्हर बी 0, आणि मग त्यात होतं तिथं कुठला होता? प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर किंवा ऑल ऑफ दीज। स्पिन नव्हता बाळांनो त्या। ठीक आहे, तर इथे काय सांगितलंय तुमचा की हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो 0 कधीही नसतो। तो किती पासून सुरू होतो? 1 पासून चालू होतो। आता बघा 1 म्हणजेच k l m n। अच्छा, तुम्ही म्हणाल अरे हे तर कुठेतरी ऐकल्यासारखं बघितल्यासारखं वाटतंय। अगदी बरोबर आहे बाळांनो, k l m n हे काय तुमचे सिंपल से ऑर्बिट्स आहेत। ऑर्बिट्स म्हणतोय बाळांनो मी, किंवा त्यालाच आपण म्हणतो शेल्स। ऑर्बिट किंवा शेल्स, ठीक आहे, न्यूक्लियसच्या भोवती आपण ज्याला ऑर्बिट म्हणतो किंवा शेल म्हणतो ते रिप्रेझेंट केले जातात प्रिन्सिपल क्वांटम नंबर थ्रू। ठीक आहे बाळांनो, तर याचं सिग्निफिकन्स काय याच्यावरती क्वेश्चन विचारला होता। हे आपल्याला काय हेल्प करतं बाळांनो? तर हे आपल्याला हेल्प करतं साइज अँड एनर्जी। साइज आणि एनर्जी बद्दल सांगण्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर हेल्पफुल असतात। म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर समजा 1 आहे म्हणजे तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये आहे, 2 आहे म्हणजे तो सेकंड ऑर्बिट मध्ये आहे, 3 आहे म्हणजे थर्ड, आणि अशा प्रकारे आपल्याला कळतंय मग फर्स्ट, सेकंड, थर्ड साइज, आणि कळतंय एनर्जी, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे असणाऱ्या ऑर्बिटची डिस्क्रीट क्वांटाइज एनर्जी असते। त्यामुळे काय सांगितलं जातं याच्या थ्रू आपल्याला साइज अँड एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज गिवन बाय दिस प्रिन्सिपल क्वांटम नंबर, राईट। चला पुढे बघा आता, तर याची अजून काय स्पेशालिटी आहे आपल्याला? तर हा आपल्यासाठी पिरियड नंबर सुद्धा सांगण्यासाठी हेल्पफुल असतो। पिरियड नंबर काय सांगतो बाळांनो? हा पिरियड नंबर म्हणजे मॅक्झिमम n ची जी व्हॅल्यू असते ना बाळांनो आपली, ती मॅक्झिमम n ची व्हॅल्यू ही त्याची पिरियड नंबर असतो। हाच त्याचा काय असतो? पिरियड नंबर असतो। म्हणजे जसं हायड्रोजन आहे, हायड्रोजन मध्ये आपल्याला माहिती आहे n = 1 असतो, कारण आपण काय लिहितो 1s1, तर तो फर्स्ट पिरियड मध्ये। ठीक आहे, तशाच प्रकारे तो काय करतो? पिरियड नंबर सुद्धा सांगण्यासाठी आपल्याला हेल्पफुल असतो। ठीक आहे बाळांनो, आता याचे एक छोटासा आपण वापर करू शकतो। टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स, टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इज इक्वल टू, टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इज इक्वल टू n स्क्वेअर। n स्क्वेअर, आणि मी इथं ऑर्बिटल शब्द लिहिलाय बाळांनो, ऑर्बिटल काय असतं? n स्क्वेअर असतं। ठीक आहे बाळांनो, तर चला आता आपण बघूया नेक्स्ट आपला क्वांटम नंबर 2 आहे बाळांनो, अझिमुथल क्वांटम नंबर। अझिमुथल क्वांटम नंबर किंवा याला दुसरं नाव आहे सबसिडरी, सबसिडरी क्वांटम नंबर, सबसिडरी क्वांटम नंबर, किंवा हाच काय करतो तुमचा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम सांगतो। ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम। ठीक आहे बाळांनो, याला रिप्रेझेंट केलं जातं सिंबल L ने, represented by symbol L.
दिस गिव्स आयडिया अबाउट, काय आयडिया देतो बाळांनो, हा आयडिया देतो शेप ऑफ ऑर्बिटल इन 3 डायमेन्शन. मग मी याच्याबद्दल लिहितो शेप ऑफ ऑर्बिटल बद्दल सांगतो. हा म्हणजे कसं, तुम्ही म्हणाल काय बरं याचं काही समजत नाही, सांगतो तुम्हाला. जर माझ्याकडे L ची व्हॅल्यू ही 0 असेल, L ची व्हॅल्यू ही 1 असेल, L ची व्हॅल्यू ही 2 असेल, L ची व्हॅल्यू ही 3 असेल, तर काय होतं, तर आपल्याला हे बघायला भेटतं की जेव्हा हा L इज इक्वल टू 0 असतो, याचा मिनिंग आहे हा आहे S सबशेल, 1 साठी P सबशेल, 2 साठी D सबशेल आणि 3 साठी F सबशेल. म्हणजे स्पेरिकल, डबल डंबल, कॉम्प्लिकेटेड शेप, हे सगळं आपल्याला कुठून समजतं, या आपल्या असणाऱ्या अझिमुथल क्वांटम नंबर वरून. हा फाइंड कसा केला जातो बाळांनो, फाइंड करण्यासाठी असतं L इज इक्वल टू 0 टू n-1, म्हणजे कशावरती डिपेंड, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर वरती डिपेंड असतो. हे बघा बाळांनो, काय सिंपलचं तुमच्या लक्षात इतकंच घ्यायचं आपल्याला फक्त की हा शेप ऑफ ऑर्बिटल सांगतो. म्हणजे जर 0 असेल तर S स्पेरिकल, 1 असेल तर P म्हणजेच आपला डंबल, 2 असेल तर D म्हणजे डबल डंबल आणि 3 असेल तर F म्हणजेच कॉम्प्लिकेटेड शेप तुमचा. ठीक आहे बाळांनो, कशाबद्दल बोलले इथं, ऑर्बिटलच्या शेप बद्दल. कशामध्ये, अझिमुथल क्वांटम नंबर मध्ये, अझिमुथल क्वांटम नंबर मध्ये. ठीक आहे बाळांनो, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर रिप्रेझेंट केला जातो कशाने बाळांनो, ML. कशाने रिप्रेझेंट केला जातो, ML. हा कशाबद्दल माहिती सांगतो, हा माहिती सांगतो आपल्याला ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल्स, ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल्स. तुम्ही म्हणाल म्हणजे नेमकं काय, तर बघा आपल्याकडे होता KLMN, हे शेल्स होते. त्यानंतर SPDF हे सबशेल्स असतात, ते शेल मध्ये असणारे सबशेल्स. आणि या सबशेल मध्ये सुद्धा काय असते, आपले ऑर्बिटल्स असतात. काय असतात, आपले ऑर्बिटल्स असतात. मग ते कसे फाइंड केले जातात, ML व्हॅल्यू इज इक्वल टू -L टू +L. म्हणजे -L पासून स्टार्ट करायची +L पर्यंत. आता L काय होता आपला, अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर वरती आपला ऑर्बिटल क्वांटम नंबर डिपेंड असतो. तर चला एक छोटेसे एक्झाम्पल तो सांगतो तुम्हाला मी. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे आहे काय, समजा इथं सिंपलशी गोष्ट जर विचार केला मी, तर S सबशेल. काय आहे, S सबशेल. हा S सबशेल काय करतो, याच्यासाठी L व्हॅल्यू किती आहे माझी, 0. L व्हॅल्यू किती आहे, 0. आता आपल्याला माहिती आहे 0 ला मायनस प्लस तर आपण तसं पण देऊ शकत नाही. मग आपल्यासाठी S साठी ML व्हॅल्यू असणार किती आहे आपली, फक्त 0. P साठी बघूया, P साठी काय असते, -1, 0 +1. टोटल व्हॅल्यूज किती झाल्या, 3. D साठी बघूया, -2, -1, 0 +1 +2. किती झाल्या टोटल व्हॅल्यू बाळांनो, 5. म्हणजेच काय, S मध्ये फक्त एक डब्बा, एक ऑर्बिटल. P मध्ये 3 डब्बे, कुठले, PX, PY, PZ, PX, PY, PZ. मग याने काय दिलं, ओरिएंटेशन दिलं. X ऍक्सिस ला आहे, Y ऍक्सिस ला आहे, Z ऍक्सिस ला आहे. D मध्ये आलो, D मध्ये पण आपल्याला माहिती आहे आपले 5 ऑर्बिटल असतात. 5 डब्बे तुम्ही लिहिता बाळांनो नेहमी, DXY, DYZ, DXZ, DX² - Y², DZ². आणि F मध्ये सुद्धा आपल्याला किती भेटतील, असे 7 ऑर्बिटल्स भेटतील. मग इथे आपल्याला छोटासा एक फॉर्म्युला भेटतो. टोटल जर ML व्हॅल्यू पाहिजे असतील तर त्या असतात 2L + 1. इथे मी तुम्हाला सांगू शकतो की जसं P साठी किती व्हॅल्यू असते, 1. सो 2 × 1 + 1 that will be equal to 3. 1 2 3. D साठी किती, 2. सो 2 × 2 will be 4 + 1 = 5. 1 2 3 4 5. टोटल व्हॅल्यू 5. आणि व्हॅल्यूज कुठल्या विचारल्या, तर व्हॅल्यूज असतात आपल्या, कुठून इथं सांगितलं आपल्याला, -L to +L. कुठल्या विचारल्या, तर -L to +L. किती विचारल्या, तर 2L + 1. ठीक आहे बाळांनो, ओके. क्वांटम नंबर आहे तिथं. नंबर 4, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. इलेक्ट्रॉन स्पिन
क्वांटम नंबर, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर रिप्रेझेंट कशाने केला जातो बाळांनो? सिंबल ms ने. कशाबद्दल माहिती देतो? व्यवस्थित लक्षात घ्या. ओरिएंटेशन ऑफ स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. कशाबद्दल माहिती देतोय बघा इथे बाळांनो? ओरिएंटेशन ऑफ spin of electron in an orbital. मग तुम्ही म्हणाल म्हणजे काय झालं असं बाळांनो की पहिले तीनच क्वांटम नंबर होते आपले, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. पण त्यामुळे झालं काय की जेव्हा एक शेवटला आपण पहिले तर ऑर्बिट शोधायचो आपण कुठल्या शेल मध्ये आहे, नंतर सब शेल एस मध्ये आहे का, पी मध्ये आहे का, डी मध्ये आहे का, एफ मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर मला समजलं की पी मध्ये जर मी पीएक्स मध्ये म्हटलो तर 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग त्यांच्या दोघांसाठी पण तिन्ही क्वांटम नंबर सेम होत होते. मग हा ऍडिशनल नवीन आपला स्पिन क्वांटम नंबर जो आहे तुमचा इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर तो इंट्रोड्यूस केला गेला. आणि त्याने काय सांगितलं? सिंपल सांगितलं, जर तुमच्याकडे 2 इलेक्ट्रॉन असतील तर एक इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज फील होईल आणि दुसरा इलेक्ट्रॉन हा तुमचा कसा असेल? अँटी क्लॉकवाईज जाईल. जर क्लॉकवाईज झाला तर तुम्ही त्याच्यासाठी वापरा +½ आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याच्यासाठी वापरा -½ ठीक आहे. म्हणजे असं काही नव्हतं प्लस आणि मायनस यालाच का म्हणायचं, कुणाला काही म्हटलं तरी चालेल, पण एक सिम्प्लिफाईड वे मध्ये काय केलं जातं, क्लॉकवाईज जो असतो अपवर्ड ज्याचा एरो असतो त्याला आपण +½ म्हणतो आणि डाऊनवर्डला -½ सगळ्यांचं युनिव्हर्सली काय व्हावं? एक मत व्हावं म्हणून अपवर्डला आपण +½ आणि डाऊनवर्डला असेल तर -½ म्हणतो. मग अशा प्रकारे हा इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर काय देतो? ओरिएंटेशन अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे, कोण? इलेक्ट्रॉनचा स्पिन याच्याबद्दल माहिती सांगितली जाते बाळांनो. ठीक आहे. तर या प्रकारे बाळांनो काय सांगितलं जातं की तुमचे चारही जे क्वांटम नंबर्स आहेत ते आपल्याला इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट डिटेलिंग देतात. पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर सांगतो की इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मध्ये आहे, ऑर्बिट मध्ये आहे. नंबर 2 चं सांगतो कुठल्या सबशेल मध्ये, एस मध्ये की पी मध्ये की डी मध्ये की एफ मध्ये. नंतर काय सांगतो आपला मॅग्नेटिक क्वांटम नंबर की पी मध्ये असेल तर पीएक्स आहे की पीवाय आहे की पीझेड, म्हणजे एक्झॅक्ट ओरिएंटेशन त्याचं. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन स्पिन काय सांगतो की त्या इलेक्ट्रॉनचा स्पिन अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे, हे आपल्याला इथं कळतं बाळांनो. याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने थोडेसे क्वेश्चन विचारले जातात, ते आपण काय करूयात एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ते पण पुन्हा बघूयात आपण. ठीक आहे बाळांनो. तोपर्यंत एक छोटंसं काम करायचंय, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. लवकरच घेऊन येतो पुन्हा दुसरा छान असा टॉपिक. जय केमिस्ट्री.